श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 15 ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि 16 ऑगस्टला आहे गोपालकाला। मग कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री कृष्णाष्टमी कशी साजरी करावी, कृष्ण जन्माष्टमीचं व्रत व उपवास कसा करावा, घरच्या घरी कृष्णांची पूजा कशी करावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। आता बघा, सगळ्यात आधी कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री गोपाळ कृष्णाचा जन्म कसा करावा आणि जन्माष्टमीची पूजा कशी करावी, तर हे आपण पाहणार आहोत। तर बघा, एक चौरंग घ्यायचा किंवा मग तुमच्याकडे चौरंग नसेल तर पाट घ्या, त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरा। त्याच्यानंतर आता बघा, बाजारामध्ये बरेचसे आर्टिफिशियल असे झुले आलेले आहेत श्रीकृष्णांसाठी, तर तो झुला देखील ठेवायचा। त्या झुल्यामध्ये सजावटीसाठी फुलांच्या पाकळ्या टाकायच्या। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो सजवायचा असेल तेवढं तुम्ही सजवू शकता। आता बघा, गोपाळकृष्णांचा जन्म हा रात्री 12 वाजता झाला होता, म्हणून 12 वाजता रात्री आपण सुद्धा गोपाळकृष्णांचा जन्म करत असतो। पण त्याआधी आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला सांगते। तर या अगोदर काय करायचं, जन्माष्टमी संध्याकाळी सुमारे 7 वाजायच्या टायमिंगलाच बाळकृष्णांना फुलांमध्ये लपवायचं आहे। म्हणजेच काय, फुलांनी पूर्णपणे झाकायचं आहे, कारण त्यांचा जन्म अजून झालेला नाही, म्हणून तो 12 वाजता होणार आहे। तोपर्यंत फुलांमध्ये बाळकृष्ण लपून राहणार आहे। त्यानंतर बघा, रात्री 12 वाजले की मूर्तीवरची सगळी फुलं काढायची, याचाच अर्थ की गोपाळकृष्ण यांचा जन्म झाला आहे। त्यानंतर गोपाळकृष्णांना आपल्याला स्नान घालायचं आहे आणि त्याच्यानंतर अगोदर तुम्ही पाण्याने 5 पाळ्या पाणी घाला, नंतर 5 पाळ्या पंचामृताने स्नान घालायचं आणि असं करत असताना पंचामृत स्नानम समर्पयामी असं बोलायचं। परत पंचामृत झालं की परत शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। मूर्ती मऊ कपड्याने पुसून अशी पाटावरती ठेवायची आणि त्यांचा शृंगार करणार आहोत आता आपण। हे करण्यासाठी सर्वप्रथम आता बघा, बाजारामध्ये खूप छान छान असे वस्त्र मिळतात, तर आपण त्यांना वस्त्र घालणार आहोत, छोटासा हार घालणार आहोत आणि नंतर बघा, मुकुट देखील येतात, त्यांना मोराचे पीस असतं, तर तो देखील आपण मुकुट त्यांना घालायचा आणि छान असं मूर्तीला सजवायचं आहे। आता यांचा संपूर्ण शृंगार झाल्यानंतर आपल्याला उचलून झोपाळा जो आपण सजवून ठेवला होता चौरंगावरती, त्या झोपाळ्यामध्ये ठेवायचं। हे सगळा शृंगार करून जेव्हा बाळकृष्णांना आपण पाळण्यात ठेवतो त्यावेळेस त्यांचं रूप अगदी साजिरा गोजिरा दिसतं, अगदी त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटतं। आता पाळण्यात ठेवून झाल्यानंतर त्यांना चंदन लावून घ्यायचं। चंदन लावल्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यांना। त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या, त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची आणि मग याप्रमाणे आपण सगळी फुलं वगैरे अर्पण करून झाल्यावर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळस जी आहे ती आपण बाळकृष्णांना अर्पण करणार आहोत आणि ती असणं महत्त्वाचीच। आता बघा, यानंतर बाळकृष्णांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर जी बासुरी असते ती कृष्णांना छोटी बाळकृष्णांसाठी ठेवायची। आता बघा, हे अशा प्रकारे झुल्यामध्ये सगळी बाळकृष्णांची पूजा करून घ्यायची। आता आपण त्यांना आरतीने ओवाळून घ्यायचं। अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर ह्या बाळकृष्णांच्या पाळण्याला आपल्याला झोका द्यायचा आहे आणि हा झोका देत देत तुम्हाला बाळकृष्णांचे पाळणे म्हणायचे आहे। आता बघा, सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर, पाळणा बोलून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे बाळकृष्णांना। तर नैवेद्यासाठी आपल्याला पंचामृत आणि सगळ्यात आवडतं म्हणजे गोपाळकृष्णांना जो नैवेद्य दाखवणार आहोत आणि खास नैवेद्य असा असणार आहे तो म्हणजे लोणी। आणि लोणी हा बाळकृष्णांच्या अतिशय आवडीचा नैवेद्य आहे, तो देखील आपण इथे दाखवणार आहोत।
आणि बघा नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झाल्यानंतर आपण मनोभावे त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि ही सगळी पूजा विधी नैवेद्य झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर जय जयकार करायला त्यांचा विसरायचं नाही। रोहिणी नक्षत्रांमध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता, तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। आणि बघा या दिवशी सर्व कृष्ण भक्त हे सर्व भक्त घराघरांमध्ये करत असतात। तर बघा उत्साहात हा साजरा करतात। प्रत्येक जण अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवाच्या जन्माची वाट पाहत असतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करण्याबरोबरच उपवास करणे देखील अत्यंत फलदायी मानलं जातं। असं मानलं जातं की कृष्ण जन्माष्टमीचं व्रत केल्याने अनेक अडचणींपासून मुक्ती मिळते। तसेच कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असे देखील म्हणतात। विधीनुसार हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते। एकादशीचा उपवास हा हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत आणि दैवी वरदान आहे। परंतु जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशींचे उपवास करणे इतकं पुण्य मिळवून देतो। जर तुम्हाला एकादशीचा उपवास करता येत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने ते पुण्य मिळवू शकता। जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 वाजेपर्यंत असतो। जे लोक हे व्रत करतात ते कृष्णाच्या जन्मासाठी रात्री 12 वाजेपर्यंत जागतात आणि त्यानंतर पूजा आरती होते आणि नंतर प्रसाद दिला जातो। प्रसाद म्हणजे गोपाळकाला, लोणी, खिरापत या स्वरूपात असतो। बघा या सर्व गोष्टी श्रीकृष्णांना खूप प्रिय आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणी सुंटवडा म्हणून प्रसाद म्हणून वाटला जातो आणि हा सुंटवडा खाऊन प्रसाद खाऊन उपवास सोडला जातो। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरा असतात। काही जण सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडतात तर काही जण रात्री प्रसाद खाऊन उपवास सोडतात। बघा आपण आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार कुळाचारानुसार उपवास करू शकतो। आता बघा अष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपामुळे अनंत पुण्य मिळतं आणि त्यातही जन्माष्टमीची ही संपूर्ण रात्र जप, ध्यान, उपासना करण्याचे विशेष महत्त्व मानलं जातं। जर तुम्ही जन्माष्टमी उत्साहाने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून कृष्णांचा जो जन्माष्टमीचा सण आहे तो साजरा करा। आणि बघा असं केल्यामुळे अष्टमीच्या उपवासाचं फळ तुम्हाला अधिक पटीने जास्त मिळेल। साधकाने जन्माष्टमीच्या दिवशी फळं खायचं, अन्न घ्यायचं नाही। व्रताची सुरुवात जी आहे ती अष्टमी तिथीपासून होते आणि या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर देवघर स्वच्छ करायचं, जन्माष्टमीची तयारी जी आहे ती सुरू करायची, नेहमीची जी आपली देवपूजा आहे ती करून घ्यायची आणि नंतर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती सुंदर सजवायची, आकर्षक देवारा तयार करायचा। तसेच यशोदा माता, नंद, वासुदेव, बलदेव यांच्या प्रतिमा देखील लावू शकता। बघा अनेक घरांमध्ये मातीचं गोकुळ बनवण्याची सुद्धा प्रथा आहे। मध्यरात्री पुन्हा एकदा पूजेची तयारी सुरू करावी। परमेश्वराच्या जन्मानंतर रात्री 12 वाजता परमेश्वरांची पूजा करावी आणि भजन करावे। श्रीकृष्णाला गंगाजलाने स्नान घालावे, नंतर पंचामृताने स्नान घालावे, सुंदर वस्त्र परिधान करावे। त्यानंतर बाळकृष्णांचा पाळणा हलवावा, स्तोत्र, मंत्र, भजन, पाळणे म्हणावे, प्रसाद वाटावा। कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासासंबंधी काही गोष्टी सांगितल्या जातात की जन्माष्टमीचा उपवास हा अकाली मृत्यूपासून संरक्षण करतो। जे जन्माष्टमीचं व्रत करतात त्यांच्या घरी गर्भपात होत नाही। तसेच गर्भात होणाऱ्या बाळाच्या वाढीला देव सुखात ठेवत असतो आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद देत असतो। तर अशाच प्रकारच्या सगळ्या पूजाविधी करून बाळकृष्णांचा जो उपवास आहे किंवा जन्म अष्टमीचा जो व्रत आहे ते आपल्याला या पद्धतीने साजरं करायचं आहे। तर बघा या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर अशा पद्धतीने आपण सर्व
सर्वांनी गोकुळाष्टमीचा जो सण आहे तो साजरा करायचा आहे। आपल्या भगवंताचा जन्माष्टमी जी आहे ती साजरी करायची आहे। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या हिंदू पुराणामध्ये असे अनेक सण कसे साजरे करावे याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील किंवा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया। सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।